जय श्रीराम पण म्हणतो, पण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतकऱ्याला शेतमालाला दाम हे देणारं आमचं हिंदुत्व आहे. पण यांचे 2 खासदार राहिले होते. एक देशातली पहिली निवडणूक 1987 साली पार्ल्याची पोटनिवडणूक, जी फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढवली गेली आणि जिंकली गेलेली पहिली निवडणूक असेल, ज्याच्यामुळे नंतर स्वतः शिवसेना प्रमुखांचं 6 वर्ष निवडणूक लढवण्याचं तर सोडाच, पण त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता ती निवडणूक. आणि मग यांचे डोळे उघडले. आज जे हिंदू हिंदू म्हणून बोंब मारतायत, तेव्हा त्यांनी गांधीवादी समाजवाद घेतला होता. गांधीवादी समाजवाद म्हणजे काय, काहीच माहिती नाही. आता गांधीजींपेक्षाही स्वतः मोठे व्हायला निघालेत. पण त्यांच्या लक्षात आलं की अरे हिंदू मतदान करू शकतात हिंदू बनून, म्हणून मग रथयात्रा काढली. कशासाठी काढली रथयात्रा? मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. हे आम्ही पण त्याच्यामध्ये एकत्र झालो. स्वतः खैरे साहेब गेले, आपले सतीश प्रधान गेले, तेव्हा सावे होते, अनेक जण हे तिकडे गेले. बाबरी पाडली गेली, कारण कार सेवा करायचे. दुपारी जेव्हा माहिती आली, बातमी आली, मला वाटतं संजय तूच फोन केला होता बाळासाहेबांना, बाबरी पाडली म्हणून. आणि तेव्हा भाजपचे सुंदरसिंह भंडारी होते. त्यांनी जाहीर केलं हे आमचं काम नाही म्हणे. हे सगळे जे आता जे बोललात ना तुम्ही, कोण बॉस, तशी ती त्यांची ती टोळी आहे. त्यांची टोळी आहे. म्हणजे पहिल्या मी शब्द नाही वापरू इच्छित, तुम्ही समजून घ्यायचं. तशी ती त्यांची टोळी आहे. हे आमचं काम नाही म्हणे, हे शिवसैनिकांचं काम असेल. तेव्हा कसलाही मागचा पुढचा विचार न करता बाळासाहेब म्हणाले, जर ते माझ्या शिवसैनिकाने काम केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. हे असे पळपुटी लोक आणि त्यांचे बूट चाटणारे तुमचे नादान लाचार बॉस, कशासाठी राम मंदिर उभारलं? अनेक कारसेवकांचं तिकडे रक्त सांडलं, अनेकांच्यावरती केसेस झाल्या, मुंबईमध्ये दंगली घडल्या, अनेकांना प्राण गमवावे लागले. पण तेव्हा सुद्धा शिवसेना होती, शिवसैनिक होते, बाळासाहेब होते, म्हणून मुंबई सुरक्षित राहिली. शिवसेना भवन उडवण्याचा प्रयत्न झाला, आमच्या भोवती कडेकोट बंदोबस्त लागला. श्रीकृष्ण अहवाल, श्रीकृष्ण समिती नेमली गेली, त्याच्यामध्ये अनेकांना गुन्हेगार आरोपी ठरवलं गेलं. आपलं सरकार आल्यानंतर आपल्या सरकारने म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशींनी तो अहवाल केऱ्याच्या टोपलीत टाकला होता. अटलजींचा फोन आला, नाही हे ठीक नाहीये, कचऱ्याच्या टोपलीत परत बाहेर काढला. कारण त्यांना माहिती होतं की त्याच्यामध्ये एक सुद्धा भाजपचा कार्यकर्ता नव्हता. सगळे जे होते, ज्यांनी हिंदूंचं रक्षण केलं ते सगळे शिवसैनिक होते. सगळ्या केसेस होत्या ते शिवसैनिकांवरती होत्या. भाजपचा एक सुद्धा कार्यकर्ता त्याच्यात नव्हता. मग हे सगळं केलं ना, शिलापूजन केलं, मग निधी गोळा केला गेला होता, शिवसेनेने मदत केली, चांदीच्या विटा दिल्या गेल्या. आणि आता कळतंय मंदिर वही बनाएंगे कशासाठी? तुम्हाला मंदिर नव्हतं बांधायचं, तुम्हाला रामाच्या नावाने दुकान उघडायचं होतं लुटालूट करण्याचं. की हिंदू हा बिचारा असाच भोळा आहे, त्याला जय श्रीराम म्हटलं की तो काय सगळं विसरून जातो. लुटा लुटा लुटा. ही गद्दारी फक्त आपल्याशी गद्दारी झालेली नाहीये, ही गद्दारी हिंदुत्वाशी झालेली आहे. देशातल्या नव्हे तर जगातल्या तमाम हिंदूंची केलेली ही गद्दारी आहे. आणि जशी आता कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाले, तशी नवीन बीजेपी जन्माला आले का? नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं. आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी. ही बाबरांची अवलाद आहे. त्या बाबरांनी ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची अवलाद हे राम मंदिर लुटताय. मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? मग बाबर जनता पार्टीचे तुम्ही सगळे आहात का? आणि मग हे सगळे जण तिकडे गेलेत, हे त्यांना पाठिंबा द्यायला गेलेत. आणि काल जो मी एक मुद्दा मांडला तो सुद्धा फार महत्वाचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं हा राग असाच ठेवला पाहिजे, हा चाबूक गुंडाळून ठेवण्यासाठी दिलेला नाहीये. या गद्दारांची कीड हा परभणीचा दुर्दैवी इतिहास झालेला आहे की ज्याला ज्याला आपण शिवसेनेचा उमेदवार म्हणून तिकडे उभा करतो, तुम्ही कशाची पर्वा न करता त्याला निवडून देता. अर्थात ही चूक माझी सुद्धा झालेली आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा माफी मागतो तुमची. आता एवढे वर्ष एकत्र राहिल्यानंतर विश्वास ठेवायचा नाही तरी
म्हणजे ठेवायचं तरी कोणावर आणि नाहीतरी कसा? मग 2 वेळा आमदार असेल, मग 3 वेळा खासदार असेल, पण खासदारकी गेल्या वेळेला म्हणजे 19 साली आपल्यावरती जी टीका होत होती की तुमचे 18 खासदार निवडून आले, हे म्हणे मोदीजींच्या चेहऱ्यावरती निवडून आले. मग तुम्ही सगळे साक्ष आहात, तुम्ही सगळे परभणी लोकसभा मतदारसंघातले सैनिक आणि मतदार आहात ना, आहात की नाही आहात? मग मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. 2024 साली तुम्ही बाळासाहेबांच्या फोटोवरती आणि शिवसेनेच्या मशाल निशाणीवरती भरोसा ठेवून मतदान केलं का मोदींमुळे याला निवडून दिला होता? मग त्याच्या विरोधात म्हणजे पूर्ण देशामध्ये मोदींची लाट होती, राम मंदिर बांधलं होतं, तरी देखील महाराष्ट्राच्या मतदारांनी मोदींच्या विरोधात मतदान केलेले हे सगळे खासदार आज परत त्यांच्या पायाशी लीन झाले. हा महाराष्ट्राचा अपमान नाहीये? हा महाराष्ट्र धर्म मारण्याचा हा प्रकार करताय. म्हणून काल मी जे बोललो की हा वरवरचा प्रकार समजू नका, याच्या मागे खूप मोठं राजकारण आहे. आणखीन एक तुम्हाला पत्रकाराने प्रश्न विचारला की हा खासदार जाण्यामागे तुमच्या पक्षातलं काही गटबाजीचं राजकारण होतं का? म्हटलं गटबाजी आमच्याकडे नाही, गटबाजी आता भाजपात चालले. कारण हे ऑपरेशन टायगर नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस जसं मध्य प्रदेशमध्ये निवडणुका कोणाच्या चेहऱ्यावर जिंकला? भाजप, शिवराज सिंग. मग सगळे त्याला प्रेमाने मामा म्हणायचे, मामा मामा मामा. बनवलं ना त्याला मामा, त्याचं नामोनिशाणच ठेवलेलं नाहीये. कारण हा मामा उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो, उद्या भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो. फिर मामा को उल्लू बनाओ, मामा को बुला ले ऊपर, डाल दिया कोने में. आता शिवराजचं नावच नाही कुठे. म्हणजे जो जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो त्यांना वेळेमध्ये कापून टाका. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. काल माझ्यासोबत तिकडे, काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते, हतबल. म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री आहे असा काय झालं. ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळतंय की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? कोणतं दार ठोकायचं? कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे जे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. कारण कदाचित उद्या, कारण प्रत्येक गोष्टीला शेवट असतो, यांच्यानंतर कोण, त्यांच्यानंतर कोण, महत्वाकांक्षा सगळ्यांच्या असू शकतात. उद्या कदाचित देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आले तर, जसं तुम्ही विसरून गेलात, नितीन गडकरी होते की नव्हते? नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष होते, पुन्हा अध्यक्ष होत होते. पण पुन्हा अध्यक्ष झाले असते तर कदाचित नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते. म्हणून गडकरींचे पंख असे कापले, असे कापले की त्यांच्या सगळ्या त्या निष्ठेमध्ये इथेनॉलचं पाणीच घालून टाकलं, पातळ करून टाकलं, त्यांचं सगळं भेसळ करून टाकली. आता नितीन गडकरी बिचारे काय करू शकतात? काही करू शकत नाही. कारण पंखच छाटलेत. उड 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 उड. कसा उडणार? पंख तुम्ही छाटलेत, पिसं तुम्ही कापलीत, उडूच शकत नाही. आणि म्हणून बरोबर बघा, कारण आता मिंदेला काय भविष्य नाहीये. गद्दार शेवटी गद्दारच असतो. गद्दारांनी किती उड्या मारल्या तरी त्याचं नुसतं वापरा आणि फेका एवढाच मिंद्याचा उपयोग आहे. आपल्या विरुद्ध लढवायचं, पैसे देऊन माणसं फोडायची. बरं माणसं कशी की आता एक एक माणसं जी तुम्ही मेहनतीने तयार केली त्यांचं करिअर उद्ध्वस्त करून टाकायचं. आता हा गद्दार पुन्हा परभणीमध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक आहे. म्हणजे एक माणूस संपला, बाजूचा संपला, त्याच्या बाजूचा संपला, सगळी आपली माणसं संपवून टाकायची, कोणी प्रतिस्पर्धी ठेवायचा नाही. तसाच उद्या या मिंदेचा कार्यक्रम होणार आहे.